संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालानुसार जिल्ह्यात 1241 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे. त्यानुसार अद्यापर्यंत एकूण रुग्णांची संख्या 74,249 झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील 19 व इतर जिल्ह्यातील 2 असे 21 बाधित अमरावतीत दगावले. 60 वर्षीय महिला यशोदानगर यांचे श्री साई रुग्णालय, 25 वर्षीय महिला वरुड यांचे पीडीएमसी रुग्णालय, 80 वर्षीय पुरुष अंजनगाव सुरजी यांचे पीडीएमसी रुग्णालय, 60 वर्षीय महिला यशोदानगर यांचे पीडीएमसी रुग्णालय, 49 वर्षीय महिला चांदूर रेल्वे यांचा एक्झॉन रुग्णालय, 40 वर्षीय पुरुष विद्यापीठ रोड अमरावती यांचा जिल्हा कोविड रुग्णालय, 75 वर्षीय पुरुष दर्यापूर यांचं पीडीएमसी रुग्णालय, 47 वर्षीय पुरुष रहाटगाव यांचे पीडीएमसी रुग्णालय, 12 वर्षीय बालिका चांदूर बाजार यांचे पीडीएमसी रुग्णालय, 45 वर्षीय महिला अचलपूर यांचं भामकर रुग्णालय, 48 वर्षीय पुरुष अचलपूर यांचं भामकर रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष चांदूर रेल्वे यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 72 वर्षीय पुरुष खानापूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष चांदूर बाजार यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष वाशिम यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 61 वर्षीय पुरुष दत्तकृपा कॉलनी अमरावती यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 57 वर्षीय पुरुष दर्यापूर यांचं रिम्स रुग्णालय, 65 वर्षीय महिला दर्यापूर यांचं एकता रुग्णालय, 53 वर्षीय पुरुष अचलपूर यांचं जिल्हा कोविड रुग्णालय, 65 वर्षीय पुरुष बैतूल मध्य प्रदेश यांचे पीडीएमसी रुग्णालय, 45 वर्षीय पुरुष चंद्रपूर यांचं पीडीएमसी रुग्णालय. त्या इतर जिल्ह्यातील रुग्णांचा अमरावतीच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.